ज्येष्ठ महिन्यामध्ये सूर्याचा जो प्रकाश आहे अगदी अग्नीप्रमाणे असतो बघा, आणि हा संपूर्णच महिना प्रत्यक्षात भगवान श्री हरिविष्णू देवाला तो समर्पित आहे. आणि आपलं शास्त्र सांगतं की शनिवार आणि मंगळवार हे जे दोन्ही दिवस आहेत शनिदेवाच्या शांतीसाठी अतिशय फलदायी मानले जातात. परंतु मित्रांनो, आपल्याला हे माहीत आहे का की पिंपळाच्या झाडाखाली शनिदेवाचा वास असतो. आणि हा जो ज्येष्ठ महिना आहे, या ज्येष्ठ महिन्यामध्ये पिंपळाच्या झाडाला जर आपण गोड पाणी, गुळ मिश्रित पाणी घातलं आपण आणि त्या ठिकाणी एक दीपक लावला आपल्या मोहरीच्या तेलाचा, तर आपल्या जीवनामध्ये शनीची जी वक्रदृष्टी येतीच होत नाही बघा. आणि जरी असली तरी कृपादृष्टी त्या ठिकाणी शनिदेवाची आपल्यावरती होते. एवढंच नाही तर मित्रांनो, जो पित्राचा त्रास आहे आपल्याला, तर तो पित्र सुद्धा शांती होतात बघा. पिंपळाच्या झाडाला या ठिकाणी या ज्येष्ठ महिन्यामध्ये आपण पाणी घातले. आणि याची सुंदर अशी कहाणी आज आपण ऐकणार आहोत. अतिशय सुंदर आहे. कारण मित्रांनो, ज्यावेळेला शनिदेवाची वक्रदृष्टी होते त्यावेळेला करोडपती जरी माणूस असला तरी तो रोडपती बनतो बघा. एवढी शनिदेवाची नजरेमध्ये ताकद आहे. अकाल मृत्यू ज्या वेळेला येतो, जर पाणी घातलं ना गोड, तर अकाल मृत्यू सुद्धा होत नाही बघा, वाचतो. अशी अनेक रहस्यमय माहिती आज आपण जाणणार आहोत. मित्रांनो, या पिंपळाच्या झाडाखाली शनिदेव काय आहेत त्या ठिकाणी, हे सगळं वरदान कुणी दिलं, याच्याबाबतची सुंदर अशी कथा आहे, ते आपण ऐकणार आहोत. व्हिडिओ विश्वासाने शेवटपर्यंत पहा. कारण मित्रांनो, पित्राचा त्रास जर असेल ना, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही तुम्ही गेला कुठल्याही डॉक्टरकडं, तरी सुद्धा आजाराचं निदान होत नाही बघा. असा हा पित्राचा त्रास असतो बघा. हे सगळ्या गोष्टी, पित्राचा, शनिदेवाचा त्रास संपवण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा. आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला एक कमेंट जरूर करा. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, गोष्ट आहे हजारो वर्षापूर्वीची. पूर्ण या पृथ्वी तलावरती राक्षसांचा हाहाकार माजलेला होता. आणि हे राक्षस देवांनाही ऐकत नव्हते बघा. देवांच्या शक्तीच्याही पलीकडे राक्षसांची शक्ती गेली होती. आणि या राक्षसांना मारण्यासाठी, यांचा समूळ नाश करण्यासाठी महर्षी दधीजी नावाचे ऋषी होते बघा. महर्षी मोठे होते. आणि या महर्षींनी आपल्या अस्थी दान केल्या बघा देवांना. आणि त्याची शस्त्र बनवून देवांनी राक्षसांना त्या ठिकाणी मारलं होतं. आणि महर्षी दधीजी आहेत, यांच्या जाण्यानंतर, जाण्याच्या अगोदरच त्यांची जी पत्नी आहे सुवर्चा, ही गर्भवती होती. आता पतीच्या जाण्यामुळं तिला जीवन नको वाटू लागलं. परंतु गर्भवती असल्यामुळं आपली प्रसूती झाल्यानंतर तिनं जायचं ठरवलं. त्या मातेनं प्रसूती झाली. सुंदर असा एक मुलगा त्या ठिकाणी झाला. परंतु या मुलाला सांभाळणार कोण, म्हणून त्या सुवरच्या मातेनं त्या छोट्याशा बाळाला एका पिंपळाच्या झाडाखाली ठेवलं बघा. हा ज्येष्ठ महिना चाललेला होता आणि सुवरच्या त्या ठिकाणी भगवंताच्या पायाशी निघून गेली बघा, योग शक्तीनं. आता ह्या लहान बाळाला कोण सांभाळणार, तर मित्रांनो, त्या ठिकाणी या लहान बाळाला अक्षरशः पिंपळाच्या झाडानं त्या बाळाचा सांभाळ केला. अमृता समान असणारं पाणी त्या बाळाला पिंपळ पाजत होता. बाळ हळूहळू मोठं व्हायला लागलं. आणि हे बाळ जे आहे ना, पिंपळाची पानं खाऊन मोठं झालं. आणि याच्यानंतर पुढे ब्रह्मदेवानं त्याचं नाव पिंपलाद असं ठेवलं, ब्रह्मदेवानं. आता हे पिंपलादर फार मोठे घोर तपश्चर्या भगवंताचे करत होते. मोठं झाल्यानंतर त्यांना समजलं की माझे जे पिताजी आहेत दधीजी, यांचा मृत्यूचं कारण आणि सगळं ग्रह नक्षत्र यांचा संयोग आला, म्हणून माझ्या वडिलांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला असं त्यांना वाटू लागलं. माहीत पडलं खरं आहे. आणि हे पिंपलाद ऋषी क्रोधित होऊन घोर अशी तपश्चर्या करू लागले, घोर तपश्चर्या. आणि ही घोर तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदंड त्यांना मिळवला. आणि ब्रह्मदंडाने शनिदेवावरती प्रहार केला. आता प्रहार केल्याबरोबर शनिदेव घाबरले आणि शनिदेव भयभीत होऊन या तिन्ही लोकांमध्ये शनिदेव पळत होते. आणि शनिदेवाच्या पाठीमागा हा ब्रह्मदंड त्या ठिकाणी लागला होता बघा. कुठंच हा ब्रह्मदंड पाठीमागच येत होता. आता काय करावं हे कळेना. आणि ब्रह्मदंडाचा एक प्रहार शनिदेवाच्या पायावरती जोरात झाला. अक्षरशः शनिदेव लंगडे झाले. या पृथ्वी तलावरती शनिदेव पडले बघा. आणि पृथ्वी तलावरती पडल्यानंतर आता शनिदेव तर न्यायदेव होता. महादेवांनी वरदान दिले न्यायदेव होता. मग अखंड विश्वाला न्याय देणार कोण, विश्व तर चाललं पाहिजे बरोबर. म्हणून त्या ठिकाणी स्वतः ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले बघा. आणि ब्रह्मदेव आल्यानंतर पिंपलाद ऋषींना सांगितले की तुमचा ब्रह्मदंड पाठीमागं घ्या. पिंपलाद ऋषी त्या ठिकाणी म्हणाले
की देवा मी ब्रह्मदंड पाठीमागं घेतो, परंतु एका अटीवरती. म्हणजे तुम्ही आठ सांगा कोणची. आणि त्यावेळी पिंपलाद ऋषींनी सांगितलं की 5 वर्षाच्या बाळापर्यंत या शनिदेवानं अजिबात त्रास द्यायचा नाही त्या बाळांना. म्हणजे 7.5 पाठीमागं लागली नाही पाहिजे 5 वर्षाच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी सांगितलं पिंपलाद ऋषींनी की मला अनाथ होण्यापासून या पिंपळाच्या झाडानं मला वाचवलंय. पिंपळाची पानं खाऊन मी मोठा झालोय. अनंत उपकार या पिंपळाच्या झाडाचे आहेत. म्हणजे शनिदेवाला एकच सांगणे की जो व्यक्ती पिंपळाच्या झाडाला पाणी शनिवारचं आणि मंगळवारचं मिठं पाणी म्हणजे गुळ मिक्स करून ते पाणी घालील आणि त्या ठिकाणी मोहरीचा दीपक लावल विश्वासानं, तर त्याच्याकडे वक्रदृष्टी अजिबात करायची नाही. आणि जर केली तरी परत कृपादृष्टी त्यांच्यावर करायची. बघा म्हणजे एवढं सांगितलं. आणि शनिदेवाने त्या ठिकाणी हा म्हटलं. मित्रांनो, तेव्हापासून शनिदेव हे लंगडत चालतात बघा. कारण पायावरती प्रहार या ब्रह्मदंडानं केलेला आहे पिंपलाद ऋषींनी. आज सुद्धा बघा की जो शनिदेवाची भक्ती करत नाही, देवांना मानत नाही, त्याच्या पाठीमागं बघा शनीची 7.5 लागते. आणि ही 7.5 कित्येक दिवस असते. कारण शनिदेव हे लंगडत चालतात, न्यायदेवता आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृदोष. ज्यावेळेला पितृदोष लागतो ना आपल्या घरामध्ये, त्यावेळेला बघा अनेक माणसं आजारी पडतात आपल्या घरातली. ह्यो झाला की त्यो झाला की त्यो झाला की त्यो, रांग लागते बघा अशी. उपचार करून करून कंटाळतो आपण. घरातली धनसंपत्ती आपल्या निघून जाते, कारण पितृदोष असतो. पितृदोष हा कुठल्याही देवाची भक्ती करून कमी होत नाही, लक्षात घ्या. त्यांना खुशच करायला लागतं. पितृदोषासाठी पिंपलाद ऋषींनी त्या ठिकाणी सांगितले की जो पिंपळाच्या झाडाला गुळ मिक्स करून पाणी देईल शनिवारचं आणि मंगळवारचं, त्या भक्ताचा पितृदोष सुद्धा नष्ट होईल बघा. कारण शनीची वक्रदृष्टीच त्या ठिकाणी जाणार नाही त्या भक्तावरती. एवढं विश्वासानं हे सगळं पिंपलाद ऋषींनी शनिदेवाकडून बघा मान्य करून घेतले. एवढंच नाही तर पिंपलाद ऋषींनी त्या ठिकाणी सांगितलं की जी पतिव्रता स्त्री, की जिचं पतीवरती अफाट प्रेम आहे, विश्वासानं आपल्या पतीची सेवा करते, एकनिष्ठेनं सेवा करते, अशा स्त्रीनं या पिंपळाच्या झाडाला जर लाल धागा बांधला गोल राऊंडवरती, तर तिच्या पतीला दीर्घायुष्य त्या ठिकाणी मिळतं. हे पिंपलाद ऋषींनी सांगितले बघा. आणि सगळ्या गोष्टी या शनिदेवाकडून मान्य करून घेतल्यात. म्हणून आजही आपण पाहतो महाराष्ट्रात, देशात अनेक स्त्रिया आहेत, अनेक भक्त आहेत की पिंपळाच्या झाडाला बघा पाणी घालतात. आणि शनिदेव त्या ठिकाणी बघा पिंपळाच्या झाडाखाली हे सगळं वरदान पास करून घेतले शनिदेवाकडून पिंपलाद ऋषींनी. म्हणून मित्रांनो, फक्त ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास पाहिजे. विश्वासानं करायचं मन करायचं नाही. ज्येष्ठ महिन्यामध्ये अवश्य आपण शनिवार आणि मंगळवार जा पिंपळाच्या झाडाखाली आणि दीपक लावा. नक्की आपल्याला फरक पडेल. शनीची त्या ठिकाणी कृपादृष्टी आपल्यावरती होईल आणि ते आपल्याला जीवन जगण्यासाठी एक चांगला मार्ग मिळेल. मित्रांनो, आज आम्हाला कमेंट आपण शनिदेवाय नमाशी जरूर कमेंट करा. कारण शनिदेव हे न्याय देवत आहेत बघा. कुणीच चुकत नाही त्यांच्या न्यायातून. जय हिंद, जय महाराष्ट्र.